नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने आता प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऋषिकेशने इथे आता हिस्से होणार हे आता सांगितल्यानंतर ऐश्वर्याने आधीच सारंगच्या नावाने संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर तयार करून ठेवलेले असतात आणि जेव्हा ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला जाणार त्याच वेळेला ऐश्वर्याने इथे पार्वतीला चक्कर येण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला प्रॉपर्टीचे पेपर इथे बदलून तिला संपूर्ण प्रॉपर्टी सारंगच्या नावाने करून घ्यायची असते। पण प्रेक्षकांनो, जानकीने इथे ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे उधळून लावलेला असतो। प्रॉपर्टी लुबाडण्याचा ऐश्वर्याचा जो काही डाव असतो ना, तो पूर्णपणे जानकीने हाणून पाडलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये जानकीने इथे ऐन वेळेला ऋषिकेशला प्रॉपर्टीचे पेपर वाचून सही करायला सांगताच इथे ऐश्वर्याचं बिंग फुटलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याने बदलल्याचं लताने सांगताच इथे सुमित्राने फोडलं ऐश्वर्याचं थोबाड। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावते आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने लताला सांगितलेलं असतं की मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा चक्कर येण्याचं नाटक करायचं आणि मग मला जे काही करायचं आहे ते मी करणार, पण प्लॅन काय आहे हे ऐश्वर्या लताला सांगत नाही। कारण ऐश्वर्याला माहिती असतं शेवटीला लता ही जानकीची आई आहे, कधी ना कधीतरी तिच्या मनाला पाझर फुटणारच। त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या लताला सारखी इथे ब्लॅकमेल करत असते। तुला तुझ्या मुलीचा पत्ता हवा आहे ना, तुझ्या मुलीचा पत्ता फक्त माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी सांगेन तसं करायचं। जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होत नाही तोपर्यंत तुला हे नाटक करावंच लागेल आणि जर तू तसं नाही केलंस ना तर तुझी मुलगी कुठे आहे हा ॲड्रेस मी तुला कधीच सांगणार नाही, असं इथे ऐश्वर्या सातत्याने लताला म्हणत असते। आणि प्रेक्षकांनो, लताचं आता वय झाले, काहीही झालं तरीसुद्धा तिला तिच्या लाडक्या मुलीला भेटायचंच आहे आणि म्हणून इथे ऐश्वर्या जसं सांगते लता तसं नाटक करत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, कुठेतरी लताला कळले की जानकी आणि ऋषिकेश खूप चांगले आहेत, त्यांना इथे त्रास देताना लताला खूपच जास्त वाईट वाटत असतं। आणि प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा पूर्णपणे ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये आलेली असते। सुमित्रा खूपच जास्त हलक्या कानाची असल्यामुळे जेव्हा जेव्हा ऐश्वर्याने तिचे कान भरलेत तेव्हा तेव्हा सुमित्राने काही ना काहीतरी चुकीचा डिसिजन घेतला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलीने, ज्या जानकीने त्या घरासाठी स्वतःचा जीव ओतला त्या जानकीवरती तिने अविश्वास दाखवला आहे आणि जी मुलगी त्या घरामध्ये घर तोडायला आली आहे तिच्यावरती सुमित्राने विश्वास ठेवला आहे। तर इथे आता सुमित्राचं जे काही हे वागणं आहे ते तिला कसं पटतं या गोष्टीवरती प्रेक्षकांनो शंका वाटते। त्यानंतर इथे आता सुमित्राने सांगितलेलं असतं की या घराचे वाटे होणार म्हणजे प्रत्येकाला हिस्सा मिळायलाच पाहिजे, कारण सगळं काही तुला एकटीला मिळणार नाही आहे, या घरावरती तुला अधिकार गाजवायचा आहे का, पण तसं होणार नाही, मला तुझ्यावरती विश्वास उरलेला नाही आहे, तेव्हा घराच्या वाटण्या होणारच। तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, शर्वरी आणि इथे तिचा नवरा या सगळ्यांना बोलावून घेतो। सगळेजण ठरल्याप्रमाणे आलेले असतात। ऋषिकेशने कशासाठी बोलावले हे अजूनपर्यंत सौमित्र ऋषिकेशला विचारत नाही। दादाने बोलावले म्हणून तो लगेचच तडकाफडकी निघून येतो, त्याला माहितीसुद्धा नाही आहे की वाटण्या होणार आहेत। तेव्हा इथे आता सौमित्र, शर्वरी, अवंतिका हे सगळेजण आल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगायचा आहे, मी घराच्या वाटण्या करतोय, प्रॉपर्टीचे हिस्से करतोय, चौघांना समान हिस्से होणार आहेत। तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेश प्लीज पुन्हा एकदा विचार करा ना। तेव्हा इथे सौमित्राला हा निर्णय अजिबात मान्य नसतो। तो म्हणत असतो, दादा मला काही प्रॉपर्टीची गरज नाही आहे, मला कशाला प्रॉपर्टी हवी आहे, मी आणि माझी बायको अवंतिका आम्ही दोघेजण मुंबईमध्ये व्यवस्थित कमावतोय, आम्हाला ते पुरेसं आहे, मला इथल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको आहे आणि तसंही शेती आणि बिझनेसमधलं मला काहीसुद्धा कळत नाही, त्यामुळे मला काही नको आहे। तेव्हा इथे शर्वरीला तरी कशाला काय हवं आहे, तिचंसुद्धा सगळं सुखी आहे, तिला इथला प्रॉपर्टीचा हिस्सा कशाला हवा आहे दादा। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो आणि बाकीच्यांचं काय, तेव्हा सौमित्र म्हणतो कुणाचं, त्या सारंग आणि ऐश्वर्याचं। मला माहिती आहे दादा, हे कारस्थान त्या दोघांचंच आहे, तू काही म्हण,
म्हणूनच तू प्रॉपर्टीचे हिस्से करायला निघालास, पण मला हिस्सा नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने लताला फोन करून सांगितलेलं असतं की ज्या वेळेला ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला जाईल तेव्हा तू म्हणायचं की प्रॉपर्टीचे पेपर जानकीला देवासमोर ठेवायला सांगा आणि त्यानंतरला तू चक्कर येण्याचं नाटक करायचं आणि मग त्या पेपरवरती सही करायला सांगायची. तेव्हा इथे आता हे सगळं करून काय होणार आहे असं जेव्हा इथे आता लता विचारते तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, तुला काय करायचं आई, तुला जे सांगितलंय ना तेवढंच कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात, पण तिचा नाईलाज असतो. तेव्हा सौमित्राने स्पष्टपणे ऋषिकेशला सांगितलेलं असतं, ह्या हिस्स्यांमध्ये किंवा वाटण्यांमध्ये मला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे, मला हे काहीही नको आहे, कारण त्याला फक्त आपलं कुटुंब एकत्र हवं होतं. तसंच इथे ऋषिकेशचं म्हणणं आहे, तसंच सौमित्रचं म्हणणं आहे आणि तसंच जानकी अवंतिकाचं सुद्धा म्हणणं आहे. पण इथे शर्वरी आणि त्याचबरोबर सारंग, ऐश्वर्या हे तिघे जरा एका माळेचे मणी आहेत. म्हणजे शर्वरीला हिस्सा हवा आहे, पण तो आता अशा अवस्थेत नाही दिला तरीसुद्धा चालेल, कधी ना कधी मला मिळेलच अशी तिची इच्छा असते, पण ती हिस्सा काही सोडायला तयार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की मला माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करून ठेवायचा आहे, माझ्यानंतर हे लोक तुम्हाला हिस्सा देतील की नाही माहिती नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापला हिस्सा घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने प्लॅनिंगनुसार सगळं उद्ध्वस्त करून ठेवलेलं असतं. म्हणजे अक्षरशः संपूर्ण भरलेलं घर कशा पद्धतीने एका बाईने उद्ध्वस्त करून ठेवलं आहे हे अगदी डोक्यात जाण्याची गोष्ट आहे. तर इथे ऐश्वर्या घर तोडण्याचं काम करते, जानकी जोडण्याचं काम करते, पण इथे जोडण्याच्या नादामध्ये जानकी स्वतःला सुद्धा हरवून बसले, स्वतःची सेल्फ रिस्पेक्टसुद्धा ती विसरून बसले. प्रेक्षकांनो, इथे ती सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करते, पण सुमित्रा तिलाच उलटसुलट बोलून गप्प करते. त्यानंतर वेळ आलेली असते आता इथे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करण्याची. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत, सगळ्यांनी वाचून घ्या. नाना, याच्यामध्ये मी वकिलांना सांगितले की आमची जेवढी प्रॉपर्टी आहे सगळ्यांना तुम्ही समान इथे हिस्सा द्या, कुणालाही जास्त कमी काही होणार नाही, चारही समान हिस्से होणार, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर आता वाचून घ्या, असं इकडे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे सौमित्राने सांगितलेलं असतं की मला हिस्सा नको आहे. शर्वरी म्हणते की दादा, अरे मलासुद्धा हिस्सा तुम्ही दिला असतात तेव्हा दिला असतात ना, इतकी घाई काय. पण इथे शर्वरी गप्प बसलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो पण नाही, हिस्से होणारच, मग तुम्हाला तो वापरायचा आहे की नाही वापरायचा हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे, पण हिस्से होणार हे नक्की. काही लोकांना हिस्सा घेतल्याशिवाय त्यांना चैन नाही येणार, असं ऋषिकेश आता सारंग आणि ऐश्वर्याकडे बघून बोलत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश सही करायला जाणार तेवढ्यातच पार्वती म्हणते, थांब ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश लगेच थांबतो. तेव्हा पार्वती म्हणते की ऋषिकेश, ते पेपर आहेत ना, सह्या करायच्या आधी देवघरामध्ये नेऊन ठेवायला सांग जानकीला, देवाचा सुद्धा आशीर्वाद घे. तेव्हा इथे ऐश्वर्या लगेचच पार्वतीकडे बघायला लागते, कारण सगळं ऐश्वर्याच्या प्लॅननुसारच होत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे घे, प्रॉपर्टीचे पेपर घे आणि जाऊन देवघरामध्ये ठेव आणि मग देवाचा आशीर्वाद घे आणि ते प्रॉपर्टीचे पेपर इकडे घेऊन ये. त्यानंतरला इथे पार्वतीसुद्धा आता जानकीबरोबर जाते आणि त्यांच्या मागोमाग इथे ऐश्वर्यासुद्धा जाते. ऐश्वर्या म्हणते की त्यांच्या मागोमाग गेलं पाहिजे, नाहीतर दोघीजणीच प्रॉपर्टीचे पेपर त्याचं काय करतील काही सांगता येत नाही ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ऐश्वर्या जा, तू सुद्धा त्यांच्याबरोबर जा, नाहीतर दोघीजणी सासवासुना काय करतील काही सांगता येत नाही. तेव्हा इथे नाना म्हणतात, अगं सुमित्रा, काय बोलतेस काय तू, आपली जानकी असं कधी करेल असं तुला वाटलंच कसं गं. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा, माझा आता कुणावरती अजिबात विश्वास उरला नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई, अगं जानकीची इच्छा आहे की प्रॉपर्टीच्या वाटण्या नको, आपण सगळेजण एकत्र राहूया. तिला जर प्रॉपर्टी इतकी जर हवीशी असती ना, तर तू जेव्हा तिला घरातून बाहेर काढलंस तेव्हा सगळ्यावरती पाणी सोडून अशी लगेच निघून गेली नसती. तेव्हा इथे आता लगेचच सुमित्रा गप्प बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ठरल्याप्रमाणे आता सारंग आपलं नाटक करत असतो. तो म्हणत असतो की नाही, पण हा घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे, म्हणजे वाटण्या तर झाल्याच पाहिजे. तेव्हा सौमित्र म्हणतो, तू तर गप्प बस रे, वाटण्या फक्त तुला हव्यात, आम्हाला कुणालाही वाटणी नको आहे, आम्ही एकत्र सगळेजण समाधानी होतो, पण तू आणि तुझी बायको, तुम्ही दोघांनी मिळून या घराची वाट लावली, कळते ना तुला.
तेव्हा अवंतिका म्हणते, नाहीतर काय सारंग भाऊजी, वाटणी करून काय करणार काय आहात तो तुम्ही? तुम्हाला शेतीमध्ये ना आता इंटरेस्ट राहिला आहे ना, तुम्हाला बिझनेस सांभाळता येत, फक्त तुम्हाला तुमच्या बायकोचं ऐकता येतं आणि ती म्हणेल तसं तुम्हाला वागता येतं. बरोबर ना सारंग भाऊजी? तेव्हा इथे सारंग आता गप्पच बसतो. ठरल्याप्रमाणे जानकी आणि इथे पार्वती दोघीजणी देवासमोर ते आता प्रॉपर्टीचे पेपर ठेवायला आलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या पार्वतीला खुणावत्याने म्हणते की चक्कर येण्याचं नाटक कर. तेव्हा इथे लता लगेचच चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं तुम्हाला? जानकी धावत पळत इथे लतासाठी पाणी घेऊन येते आणि तिला पाणी पाजत असते. तोपर्यंत इथे ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर देवासमोर जे ठेवलेले असतात ते उचलते आणि त्या ठिकाणी सारंगच्या नावाचे संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर तिथे ऐश्वर्या ठेवून देते आणि पदराच्या आड खरे प्रॉपर्टीचे पेपर लपून ठेवते. तेव्हा पार्वतीने हे सगळं बघितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी पुन्हा ते पेपर उचलते, पार्वतीला पाणी वगैरे प्यायला देते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन जानकी ऋषिकेशकडे आणून देते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा, त्याच्यावरती लगेच सही करू नका, कारण ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करायला जात असतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश थांबा, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या आधी त्या प्रॉपर्टीच्या पेपरचं वाचन केलं असतं तर जरा जास्त बरं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते, कशाला आता उगाच वाचनामध्ये वेळ वाया घालवायला नको, पटापट सह्या करा. तेव्हा जानकी म्हणते की कुणाच्या वाट्याला काय आले हे प्रत्येकाला कळायला हवं ना, नाहीतर उगाच त्या गोष्टीवरून नंतर वाद नको. त्यामुळे आत्ताच तुम्ही वाचन करा. या प्रॉपर्टीमधील कुणाला काय हिस्सा दिलाय ते आत्ताच कळलेलं बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. ऐश्वर्या आणि सारंगच्या चेहऱ्याचा रंगच उडतो, कारण जानकीला माहिती असतं ज्या वेळेला DNA सॅम्पल देण्यात येत असतात त्यावेळेला इथे जानकीने बरोबर बघितलेलं असतं. त्यावेळेला लताला खोकळा आलेला असतो आणि तिने जानकीला आणि ऋषिकेशला रूममधून बाहेर पाठवलं होतं आणि तेव्हा DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते. जानकीला तेव्हा कळलेलं असतं की तेव्हासुद्धा गडबड झाली होती आणि आतासुद्धा प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायच्या आधी पार्वतीने तेच केलंय. ते पेपर विनाकारण देवघरामध्ये ठेवायला सांगितले आणि त्यानंतरला बरोबर तिला चक्कर आली आणि तेव्हा तिथे ऐश्वर्यासुद्धा उभी होती. कशावरून ऐश्वर्याने ते पेपर बदलले नसतील असा डाऊट जानकीला आलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की ऋषिकेश ते पेपर वाचा आणि मगच त्याच्यावरती सही करा, निदान माझं एवढं तरी ऐका. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, वहिनी अगदी बरोबर बोलते, मामाला जरी इथे हिस्सा नसला पाहिजे तरीसुद्धा काही लोकांना हवंय, त्यांना कळू दे तरी त्यांच्या वाट्याला काय आलंय ते. तेव्हा इथे आता ऋषिकेशसुद्धा प्रॉपर्टीच्या पेपरचं वाचन करतो आणि ते वाचन करत असताना ऋषिकेशच्या लक्षात महत्त्वाची गोष्ट आलेली असते. तो म्हणतो की हे पेपर ते नाहीच आहेत, हे तर वेगळे प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि याच्यामध्ये तर सगळी प्रॉपर्टी सारंगच्या नावाने करायची आहे असं सांगण्यात आले. म्हणजे मी सगळी प्रॉपर्टी फक्त एकट्या सारंगच्या नावाने करतोय असे हे प्रॉपर्टीचे पेपर बनवून दिलेत. तेव्हा हे सगळं कुणी केलं आहे? म्हणजे आपल्या चौघांच्या वाटण्या ह्या समान होणार होत्या, पण ह्याच्यावरती तर फक्त सारंगच्या नावाने प्रॉपर्टी होणार आहे. हे पेपर कुणी इथे ठेवले? तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, हेच मला तुम्हाला सांगायचं ऋषिकेश, हे सगळं ऐश्वर्या करते. देवघरामध्ये ठेवलेले पेपर कुठे गेले आणि त्यानंतरला सारंग भाऊजींच्या नावाचे पेपर तिथे कसे काय आले? तिथेच गेल्यानंतर पार्वती आईला चक्कर आली आणि ऐश्वर्याने ते पेपर बदलले. बरोबर ना ऐश्वर्या? ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खोटं बोलत असते. अवंतिका म्हणते, जानकी वहिनी बरोबर बोलताय तुम्ही, हे ऐश्वर्या असं करूच शकते. ऐश्वर्या म्हणते, नाही खोटं बोलू नका, मी असं काही केलेलं नाही आहे, तुम्ही बघितलं का? काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तेव्हा अवंतिका म्हणते, मग बरोबर सारंग भाऊजींच्याच नावाने सगळी प्रॉपर्टी कशी काय होणार होती? ते पेपर तिथे कुणी ठेवले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्यावरती आरोप करू नका. तेव्हा लताला विचारल्यानंतर लता म्हणते की मी स्वतः बघितलं, ह्या ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर बदलले, माझ्या नजरेसमोर घडलं हे सगळं. मला चक्कर आली होती तेव्हा जानकी माझ्यासाठी पाणी आणायला गेली होती आणि तेव्हाच ऐश्वर्याने इथे प्रॉपर्टीचे पेपर बदलले आणि हे सुद्धा लताने मुद्दामून केलेलं असतं.
तिने सुद्धा ऐश्वर्याला दाखवून दिलेलं असतं, जर तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे, जर माझ्या मुलीचं पत्ता मला नाही सांगितलंस ना तर तुझे सगळे डाव हाणून पाडेन, असं आता लताचं म्हणणं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीने योग्य वेळेवरती प्रॉपर्टीच्या पेपरचं ऋषिकेशला वाचन करायला सांगितल्यानंतर इथे ऐश्वर्याचं भिंग फुटलेलं असतं आणि लताने सुद्धा सांगितलेलं असतं की इथे प्रॉपर्टीचे पेपर इथे ऐश्वर्यानेच बदललेले आहेत आणि त्यामुळे सुमित्राचं नाक खाली होतं, कारण सुमित्राचा ऐश्वर्यावरती आता आंधळा विश्वास असतो आणि ऐश्वर्याने पुन्हा एकदा तिचा विश्वासघात केलेला असतो. तेव्हा सुमित्राला लाज वाटते. जानकी म्हणते, बघितलंत नाही, ह्या मुलीवरती तुमचा विश्वास आहे ना, तिला एकटीला सगळी प्रॉपर्टी हवी म्हणून फक्त सारंग भाऊजींच्या नावाचेच पेपर तयार केलेत. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा जाते आणि ऐश्वर्याचं चांगली थोबाडीत मारते. तेव्हा इथे ऐश्वर्याचा सगळ्यांसमोर आता जानकीने पचका केलेला असतो आणि न कळतपणे का होईने पण लताने जानकीची साथ दिलेली असते.